सुस्वागतम. सुगम लर्निंग या यूट्यूब शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सामान्य विज्ञान म्हणजेच जनरल सायन्स या विषयातील जो पाठ्यघटक अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे द्रव्याचे संघटन म्हणजेच कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. आपण चर्चा करणार आहोत 6व्या प्रकरणावरील द्रव्याचे संघटन या प्रकरणावरील वस्तुनिष्ठ प्रश्नांविषयी. तर जाणून घेऊयात त्या प्रकरणावर आधारित महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न. एकूण 35 प्रश्न आपण विचारात घेणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला, स्थायूच्या कणांमध्ये आंतररेणवीय बल डॅश डॅश असते. द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज डॅश डॅश इन द पार्टिकल्स ऑफ सॉलिड. आणि प्रश्नाचं उत्तर आहे जास्तीत जास्त किंवा द इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॅक्सिमम इन द पार्टिकल्स ऑफ सॉलिड. प्रश्न 2, स्थायूवर बाह्यदाब दिल्यावर सुद्धा त्यांचे आकारमान कायम राहते. या गुणधर्माला डॅश डॅश म्हणतात. सॉलिड्स रिटेन देअर व्हॉल्यूम इवन व्हेन एक्सटर्नल प्रेशर इज अप्लाइड. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड. आणि प्रश्नाचं उत्तर असंपीड्यता, इनकॉम्प्रेसिबिलिटी. प्रश्न 3, द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण, संयुग व मूलद्रव्य या प्रकारांमध्ये करताना टिंबटिंब हा निकष लावला जातो. मॅटर इज क्लासिफाईड इन टू द टाईप्स मिक्सचर, कंपाऊंड अँड एलिमेंट बाय अप्लाइंग द क्रायटेरियन. आणि उत्तर आहे द्रव्याचे रासायनिक संघटन, केमिकल कॉम्पोजिशन ऑफ मॅटर. प्रश्न 4, 2 किंवा अधिक घटक पदार्थ असणाऱ्या द्रव्याला टिंबटिंब म्हणतात. मॅटर दॅट कंटेन 2 or more कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस इज कॉल्ड डॅश डॅश. उत्तर अर्थातच मिश्रण किंवा मिक्सचर. प्रश्न 5, दूध हे द्रव्याच्या डॅश डॅश या प्रकाराचे उदाहरण आहे. मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ टाईप ऑफ मॅटर कॉल्ड. आता या ठिकाणी आपल्याला 2 उत्तरांचा विचार करायचा आहे. दूध हे विषमांगी मिश्रण आहे, हे बरोबर आहे, पण त्या विषमांगी मिश्रणाचा प्रकार आहे कलील. म्हणून उत्तर आहे विषमांगी मिश्रण किंवा कलील. मिल्क इज अन एक्झाम्पल ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर अँड द स्पेसिफिक टाईप इज कोलाइड. सो द आन्सर इज कोलाइड अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. प्रश्न 6, पाणी, पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे कारण तीनही डॅश डॅश आहेत. वॉटर, मर्क्युरी अँड ब्रोमीन आर सिमिलर टू इच अदर बिकॉज 3 आर. अर्थातच ते तीनही द्रव पदार्थ आहेत. दे आर लिक्विड. म्हणून उत्तर आहे द्रव, लिक्विड. प्रश्न 7, कार्बनची संयुजा 4 आहे, ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. यावरून असे समजते कार्बन डायऑक्साईड या संयुगात कार्बनचा अणू व ऑक्सिजनचा अणू यांच्यात टिंबटिंब रासायनिक बंध असतात. व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4 अँड दॅट ऑफ ऑक्सिजन इज 2. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड दॅट देअर आर डॅश डॅश केमिकल बॉन्ड्स बिटवीन द कार्बन ॲटम अँड 1 ऑक्सिजन ॲटम इन द कंपाऊंड कार्बन डायऑक्साईड. कार्बनची संयुजा 4, त्या 4 संयुजांची पूर्तता होण्यासाठी ऑक्सिजनचे 2 अणू लागलेले आहेत. म्हणून त्या 4चं 2 ठिकाणी विभाजन झालेलं आहे. म्हणून 4/2 बरोबर 2. याचाच अर्थ की कार्बनचा अणू आणि ऑक्सिजनचा अणू या दोघांमध्ये 2 रासायनिक बंध असतात, 2 केमिकल बॉन्ड्स असतात. म्हणून उत्तर आहे 2. प्रश्न 8, द्रव्याच्या कणांमध्ये टिंबटिंब बल कार्यरत असते. अँड डॅश फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट्स बिटवीन द पार्टिकल्स ऑफ मॅटर. आणि द्रव्याच्या 2 कणांमध्ये जे आकर्षण बल असते त्याला म्हटलं जातं आंतररेणवीय बल, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आणि म्हणून उत्तर आहे आंतररेणवीय बल किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स. प्रश्न 9, द्रव्याचे स्थायू, द्रव, वायू या 3 प्रकारात वर्गीकरण करताना टिंबटिंब हा निकष लावला. मॅटर इज क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स
सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस बाय अप्लाइंग द क्रायटेरियन. आणि उत्तर आहे आंतररेणुवीय बलाची क्षमता, स्ट्रेंथ ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. प्रश्न 10. मूलद्रव्याचे सर्व अणू डॅश डॅश असतात व एकमेकांना टिंबटिंब बंधांनी जोडलेले असतात. All the atoms in a molecule of an element are dash dash and are joined to each other by dash dash bonds. मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान म्हणजेच अलाइक असतात आणि एकमेकांना रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्ड्सनी जोडलेले असतात. म्हणून उत्तर आहे एक समान, अलाइक पहिली गाळलेली जागा आणि केमिकल बॉन्ड्स किंवा रासायनिक बंध दुसरी गाळलेली जागा. प्रश्न 11. संयुगाचे रेणूतील घटक अणू टिंबटिंब प्रकारचे असतात आणि एकमेकांना टिंबटिंब बंधाने जोडलेले असतात. द कॉन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ टाईप डॅश डॅश अँड जॉईन टू इच अदर बाय डॅश डॅश बॉन्ड्स. आणि उत्तर आहे संयुगाचे रेणूतील घटक अणू दोन किंवा अधिक प्रकारचे, 2 or more टाईप्स. आणि त्या ठिकाणी असलेला बंधांचा प्रकार आहे रासायनिक बंध. दे आर जॉईंट टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. प्रश्न 12. मिश्रणातील घटक रेणू टिंबटिंब असतात व परस्परांना रासायनिक बंधाने टिंबटिंब असतात. द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर डॅश डॅश अँड आर नॉट जॉईंट बाय केमिकल बॉन्ड्स. मिश्रणातील घटक रेणू हे दोन किंवा अधिक प्रकारचे असतात आणि परस्परांना रासायनिक बंधाने जोडलेले नसतात, म्हणजेच रासायनिक बंधाने न जोडलेले असतात. आणि म्हणून द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युल्स ऑफ मिक्सचर आर 2 or more टाईप्स अँड आर नॉट जॉईंट बाय केमिकल बॉन्ड्स. प्रश्न 13. पाण्याच्या रेणूमध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण टिंबटिंब असते. इन वॉटर मॉलिक्यूल द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट आर इन प्रपोर्शन डॅश डॅश. आणि प्रश्नाचं उत्तर आहे 8:1 म्हणजेच 8:1. प्रश्न 14. लोहाचा समावेश असलेल्या जटिल संयुगाचे नाव टिंबटिंब आहे. द नेम ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड विच कंटेन्स आयर्न इज. आणि अर्थातच उत्तर आहे मानवी शरीरातील रक्तामध्ये आढळणारं हिमोग्लोबिन. प्रश्न 15. मॅग्नेशियमचा समावेश असलेले वनस्पतींमध्ये आढळणारे जटिल संयुग टिंबटिंब हे आहे. द कॉम्प्लेक्स कंपाऊंड फाउंड इन प्लांट्स which contains element magnesium is dash dash. वनस्पतींमध्ये जे हरितलवके असतात त्या हरितलवकांमध्ये असणारे संयुग ज्याच्यामध्ये मॅग्नेशियमचा समावेश असतो त्याचे नाव आहे क्लोरोफिल. प्रश्न 16. जीवनसत्व B12लाच टिंबटिंब म्हणतात आणि त्यामध्ये टिंबटिंब मूलद्रव्याचा समावेश असतो. Vitamin B12 is a complex compound also known as dash dash that contain dash dash element. जीवनसत्व B12 हे एक जटिल संयुग आहे आणि त्यालाच सायनोकोबाल्मिन असेही म्हटले जाते आणि त्याच्यामध्ये असलेलं मूलद्रव्य आहे किंवा धातू मूलद्रव्य आहे कोबाल्ट. प्रश्न 17. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला टिंबटिंब म्हणतात. हेट्रोजिनियस मिक्सचर ऑफ अ लिक्विड अँड अ सॉलिड इज कॉल्ड अ. आणि उत्तर आहे निलंबन, सस्पेन्शन. प्रश्न 18. निलंबनातील स्थायू कणांचा व्यास टिंबटिंब मीटरपेक्षा जास्त असतो. द डायमीटर ऑफ द सॉलिड पार्टिकल्स इन अ सस्पेन्शन इज लार्जर दॅन डॅश डॅश मीटर. आणि उत्तर आहे 10⁻⁴ 10⁻⁻⁴ म्हणजेच 10⁻⁻⁴. प्रश्न 19.
निलंबनातील स्थायू व द्रव घटक यांचे विलगीकरण करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धती वापरली जाते. टू सेपरेट द लिक्विड अँड द सॉलिड कॉम्पोनंट्स ऑफ सस्पेन्शन डॅश डॅश मेथड इज यूज्ड. आणि उत्तर आहे गालन क्रिया म्हणजेच गाळणे किंवा फिल्ट्रेशन मेथड. प्रश्न 20. विषमांगी मिश्रणातील सूक्ष्मकणांचा व्यास 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असल्यास त्याला टिंबटिंब म्हणतात. If the diameter of the tiny particles in heterogeneous mixture is around 10⁻⁻⁵, then such a heterogeneous mixture is called. आणि ही आहे आपली व्याख्या कलिलची. म्हणून गाळलेली जागा किंवा प्रश्नाचं उत्तर आहे कलिल, कोलॉइड. प्रश्न 21. टिंबटिंब या विषमांगी मिश्रणाचे विलगीकरण करण्यासाठी गालन क्रिया ही पद्धती वापरता येत नाही. द सॉलिड अँड लिक्विड कॉम्पोनंट्स ऑफ हेट्रोजिनियस मिक्सचर डॅश डॅश कॅनॉट बी सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन मेथड. आणि प्रश्नाचं उत्तर आहे कलिल किंवा कोलॉइड. प्रश्न 22. हायड्रोजनची संयुजा टिंबटिंब आहे. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज डॅश डॅश. आणि उत्तर आहे 1. प्रश्न 23. व्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज डॅश डॅश. ऑक्सिजनची संयुजा टिंबटिंब आहे आणि ऑक्सिजनची संयुजा आहे 2, म्हणून उत्तर आहे 2. प्रश्न 24. नायट्रोजनची संयुजा टिंबटिंब आहे. व्हॅलन्सी ऑफ नायट्रोजन इज डॅश डॅश. आणि उत्तर आहे 3. नायट्रोजनची संयुजा 3 आहे. प्रश्न 25. व्हॅलन्सी ऑफ आयर्न इज डॅश डॅश. लोखंड म्हणजेच लोहची संयुजा टिंबटिंब आहे आणि याही प्रश्नाचं उत्तर आहे 2. प्रश्न 26. व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज डॅश डॅश. कार्बनची संयुजा टिंबटिंब आहे आणि उत्तर आहे कार्बनची संयुजा 4 आहे. प्रश्न 27. व्हॅलन्सी ऑफ सल्फर इज डॅश डॅश. गंधकची संयुजा टिंबटिंब आहे आणि उत्तर आहे गंधकची संयुजा 2 आहे. प्रश्न 28. टिंबटिंब मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपतन केले असता त्याचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते. When light is incident on the surface of dash mixture, it is partly transmitted and partly scattered. प्रश्नाचं उत्तर आहे कलिल किंवा कोलॉइड. प्रश्न 29. पितळ या संमिश्रात टिंबटिंब व टिंबटिंब मूलद्रव्याचे अणू असतात. An alloy brass contains a atom of dash dash and dash dash. तर पितळ म्हणजेच ब्रास याच्यामध्ये तांबे म्हणजेच कॉपर आणि जस्त झेडएन यांचे अणू असतात. प्रश्न 30. ब्रॉन्झ या संमिश्रात टिंबटिंब व टिंबटिंब मूलद्रव्यांचे अणू असतात. An alloy bronze contains atoms of dash dash and dash dash. आणि उत्तर आहे कॉपर तांबे आणि स्टॅनम कथील. प्रश्न 31. टिंबटिंब हा वायू ज्वलनशील आहे. डॅश डॅश इज ॲन इन्फ्लेमेबल गॅस. आणि उत्तर आहे हायड्रोजन गॅस, हायड्रोजन वायू. हायड्रोजन वायू जर आपण पेटवला तर तो निळसर ज्योतीने जळतो. प्रश्न 32. विसंगत म्हणजेच गटात न बसणारे पद ओळखा. आयडेंटिफाय द ऑड टर्म आउट. क्रमांक 1. सोने, चांदी, तांबे, पितळ. गोल्ड, सिल्वर, कॉपर, ब्रास. यापैकी गटात न बसणारा किंवा विसंगत शब्द आहे पितळ म्हणजेच ब्रास. सोने, चांदी आणि तांबे हे एलिमेंट्स मूलद्रव्ये आहेत, तर पितळ हे संमिश्र किंवा मिक्सचर आहे. नंबर 2. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साईड. कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ. हायड्रोजन, हायड्रोजन पेरॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. यापैकी हायड्रोजन हे इलेमेंट म्हणजे मूलद्रव्य आहे,
तर बाकीचे संयुग किंवा कंपाऊंड्स आहेत, म्हणून ऑड मॅन आउट आहे हायड्रोजन. प्रश्न 3. दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद यापैकी वेगळं आहे कार्बन. कार्बन हे मूलद्रव्य नॉन मेटल एलिमेंट आहे, म्हणून वेगळा शब्द आहे कार्बन. क्रमांक 4. पाणी, पारा, ब्रोमीन, पेट्रोल. पारा म्हणजेच मर्क्युरी. आता हे चारही लिक्विड किंवा द्रव आहेत, परंतु यापैकी पेट्रोल हे एक कार्बनी संयुग आहे, हायड्रोकार्बन आहे आणि म्हणून ते या गटातील वेगळे पद आहे. क्रमांक 5. साखर, मीठ, खाण्याचा सोडा आणि मोरचूद. मोरचूदचं नाव आहे ब्ल्यू विट्रिऑल आणि इथे वेगळा पदार्थ आहे किंवा वेगळा घटक आहे साखर, कारण मीठ, खाण्याचा सोडा आणि मोरचूद हे सॉल्ट म्हणजेच क्षार आहेत, म्हणून साखर हे संयुग असल्यामुळे वेगळे आहे. क्रमांक 6. हायड्रोजन, सोडियम, पोटॅशियम आणि कार्बन. यापैकी कार्बन हे वेगळे पद आहे, कारण कार्बन सहसंयुज बंध तयार करते, कोव्हॅलन्स बॉन्ड तयार करते, तर हायड्रोजन, सोडियम आणि पोटॅशियम हे आयनिक बंध किंवा आयनिक बॉन्ड्स तयार करतात. क्रमांक 7. कर्बोदके, प्रथिने, हायड्रोकार्बन, चुनखडी. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, चुनखडी म्हणजेच लाईमस्टोन्स. आणि यापैकी वेगळे पद आहे चुनखडी किंवा लाईमस्टोन. ते असेंद्रिय संयुग आहे, इन ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. क्रमांक 8. मोरचूद, चुनखडी, कापूर, गंज. मोरचूद म्हणजे ब्ल्यू विट्रिऑल, चुनखडी लाईमस्टोन, कापूर कॅम्फर, गंज रस्ट. यापैकी वेगळं आहे कापूर किंवा कॅम्फर. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजेच कार्बनी संयुग आहे, तर उरलेले अकार्बनी संयुगे आहेत. क्रमांक 9. साखर, शुगर, मीठ, सॉल्ट, ग्लुकोज आणि हिमोग्लोबिन. यापैकी वेगळे पद आहे हिमोग्लोबिन, कारण ते जटिल संयुग आहे. क्रमांक 10. साखर, युरिया, मोरचूद, कापूर. यापैकी वेगळं पद आहे मोरचूद, ब्ल्यू विट्रिऑल, कारण ते असेंद्रिय संयुग आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. प्रश्न 33. ज्या पदार्थांना उष्णता दिल्यानंतर काळ्या रंगाचा अवशेष शिल्लक राहतो त्यांना टिंबटिंब म्हणतात. द कंपाऊंड्स विच गिव्ह ब्लॅक रेसिड्यू आफ्टर हीटिंग आर कॉल्ड डॅश डॅश कंपाऊंड्स. आणि उत्तर आहे सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स और कार्बन कंपाऊंड्स. प्रश्न 34. पुढीलपैकी कोणते सेंद्रिय संयुग नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऑर्गॅनिक और कार्बन कंपाऊंड? ऑप्शन ए कर्बोदके, कार्बोहाइड्रेट्स, बी प्रथिने, प्रोटीन्स, सी हायड्रोकार्बन्स, डी मीठ, सॉल्ट. ऑप्शन ए, बी आणि सी याच्यामध्ये जे दिलेले घटक आहेत ते कार्बनी संयुगे आहेत, कार्बन कंपाऊंड्स आहेत आणि मीठ मात्र क्षार आहे, असेंद्रिय आहे आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मीठ, सॉल्ट. प्रश्न 35. खालीलपैकी कलीलची उदाहरणे ओळखा. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ कोलॉइड? 1 स्मोक, धूर, 2 फॉग, धुके, 3 क्लाउड, ढग, 4 मिल्क, दूध. आणि प्रश्नासाठीचे पर्याय म्हणजे ऑप्शन्स आहेत. पर्याय ए 1, 2, 3 फक्त. पर्याय बी 1, 2, 4 फक्त. पर्याय सी 4, 2, 3 फक्त. पर्याय डी वरील सर्व ऑल ऑफ द अबव.
आणि या प्रश्नाचं उत्तर आहे धूर, धुके, ढग, दूध हे चारही उदाहरणे कलिल किंवा कोलॉइड आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आवडलाय ना मग तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर जरूर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटणारच आहोत नवीन पाठ्यघटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. बाय बाय आणि थँक्यू.